नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शुक्रवार 3 एप्रिल 2026. शेतकरी मित्रांनो, आज दुपारनंतर सांगली बाजार समितीमध्ये आपल्याला 20,000 रुपयाचा दर मिळालेला आहे. मग संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. पहिली बाजार समिती आहे लोहा. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 16 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7,500 रुपये, जास्तीचा दर मिळाला 11,000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 10,820 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे हादगाव तामसा. आवक आलेली आहे 100 क्विंटलची. कमीत कमी हळदीला हादगावला दर मिळाला आहे 12,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 15,000 रुपयाचा, तर जास्तीचा दर मिळाला 14,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे वसमत कुरुंदा. आवक आलेली आहे हळदीला 409 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,800 रुपयाचा, सर्वसाधारण दर मिळाला 13,156 रुपये, तर सगळ्यात जास्त भाव मिळाला 14,300 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे मुंबई. मुंबईला आवक आलेली आहे हळदीला 80 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 16,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 20,250 रुपये, तर सर्वात जास्त दर मिळाला 24,000 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे सेनगाव. सेनगाव या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 77 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 11,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,500 रुपये, तर सर्वात जास्त दर मिळाला 14,100 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे वसमत. वसमतला हळदीला आवक आलेली आहे 794 क्विंटलची. कमीत कमी दर 10,000 रुपयाचा मिळाला, सर्वसाधारण दर मिळाला 12,950 रुपये, तर सगळ्यात जास्त भाव मिळाला 15,900 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे लोहा. राजापुरी हळदीला आवक आलेली आहे 11 क्विंटलची. कमीत कमी लोह्याला दर मिळाला आहे 10,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 11,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 12,251 रुपये. यानंतरची बाजार समिती नांदेड. नांदेडला हळदीला आवक आलेली आहे 1,769 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 10,350 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,995 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे सांगली. या ठिकाणी आवक आलेली आहे 3,775 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 9,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 14,300 रुपये, तर सर्वात जास्त दर मिळाला 20,000 रुपयाचा. तर शेतकरी मित्रांनो, असे दररोजचे दुपारचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.